ओके, हॅलो, हाय. आज मी एका ॲपल आणि पेअर फार्मला आली आहे आणि ते तुम्हाला दाखवते. आजच्या विषय सुरू करायच्या आत आज आपण बोलणार आहोत हाऊ इमोशन्स अँड फिलिंग्स अफेक्ट आवर फूड चॉईसेस. पण त्याच्या आधी हॅव अ लुक ॲट दिस. हा का, मस्त ॲपल्स आहेत, खाली पडलेत आणि हे अख्खं फार्म आहे आणि याच्याजवळ रेडवूड ट्रीजचं असं जंगल असल्यासारखं पण आहे. दिस इज इन सांता क्रूज. सो हां, म्हणलं क्विक दाखवू काहीतरी फन. सो आपण बोलतोय हाऊ इमोशन्स अँड आवर फिलिंग्स अफेक्ट आवर फूड चॉईसेस. आय स्टार्ट विथ हंगर. भूक. भूक म्हणजे खरी काय असते, हे जे सेन्सेशन असतं हे सगळ्यात व्यवस्थित लहान मुलं एक्सपिरियन्स करू शकतात. किंवा आपण लहान होतो तेव्हा वी रिअली न्यू व्हॉट हंगर इज. त्यामुळेच लहान बाळ एकदम असं रडतं, भूक लागली की काही कळत नाही. हे जे आहे खरी भूक, आणि त्यावेळी खरी भूक लागलेली असताना काही दिलं तरी माणूस खातो, ती आहे खरी भूक. व्हॉट इट मीन्स टू बी रिअली हंग्री हे मोस्ट ऑफ अस ॲज ॲडल्ट्स वी हॅव फॉरगॉटन. कारण आपण ऑलमोस्ट जी कोणी लोक आपण आत्ता जे हे व्हिडिओ ऐकतायत किंवा मी जी हे व्हिडिओ बनवते आहे, हे जे करायला मला वेळ मिळतो आहे किंवा हे बघायला ज्यांना वेळ मिळतो आहे त्यांना इन मोस्ट केसेस खाण्याचे प्रॉब्लेम्स नाही आहेत की खाणं कुठून येणार आहे किंवा खरी भूक लागली, हाऊ डू आय सोर्स समथिंग टू ईट. या सिच्युएशन्स खूप कमी वेळा येतात. सो बऱ्यापैकी आपलं जे इटिंग असतं हे इमोशन्सवर पण बेस्ड असतं किंवा जस्ट फॉर द फॅक्ट खूप आयुष्यात गोष्टी चालू आहेत आणि वी नीड टू फिक्स टाईम टू ईट, किंवा पटकन आता वेळ नाही आहे, पटकन आत्ता मला स्ट्रेस वाटतं आहे तर मी हे खाते, यावर अवलंबून असतं. आता मला दोन गोष्टींबद्दल बोलायला आवडेल. फिजिकल हंगर अँड इमोशनल हंगर, यातला आपण फरक समजून घेऊया की खरी भूक म्हणजे काय असते. खरी भूक ही ग्रॅज्युअली भूक लागते तुम्हाला, आणि ही आपण पोस्टपोन करू शकतो की खरं मला भूक लागली आहे खूप, पण चला मी कंट्रोल करते, पुढे थोड्या वेळाने खाणं मिळालं तरी चालेल. यू आर फाईन विथ इट. खरी भूक लागलेली असताना यू आर ऑलमोस्ट ओके विथ वॉट एव्हर इज बीन ऑफर्ड. यू आर ओके, यू आर सॅटिस्फाईड. हे मिळतंय, ओके, माझी भूक भागती आहे ना, आय एम ओके. आणि यानंतर जनरली काही असं गिल्टी फिलिंग आणि हे असे काही फिलिंग्स नसतात. मी ह्याबद्दल काय बोलते कारण आजचा मुद्दाच आहे इमोशन्स आणि फिलिंग्सबद्दल खाण्या रिलेटेडच्या. तर देर इज जनरली नो गिल्ट, कारण तुम्हाला खरी भूक लागली आहे, जे अवेलेबल होतं, जे मिळतं आहे ते तुम्ही खाताय. जनरली फॉर द लॅक ऑफ बेटर वर्ड नखरे नसतात खरी भूक लागलेली असताना. पण व्हॉट इज इमोशनल हंगर. इमोशनल हंगर जी लागते ती सडन आणि अर्जंट असते की नाही मला आत्ता हे पाहिजे, किंवा स्ट्रॉंग क्रेविंग्स असतात की नाही आत्ता मला हे खावंसंच वाटतं, आय रिअली नीड दिस, हे पाहिजे. हे जनरली ही इमोशनल हंगर असते आणि यू आर व्हेरी स्पेसिफिक अबाउट व्हॉट यू वॉन्ट. आणि जनरली इमोशनल हंगर नंतर देर आर सर्टन फिलिंग्स ऑफ गिल्ट, शेम, एम्बॅरेसमेंट. these feelings are associated with it. आता हा सांगायचा मुद्दा म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे हंगर्स असतात आणि तुम्ही जर एनर्जी, मेंटल एनर्जी जर खाण्यावर फोकस केली तर यू डोंट हॅव टू डील विथ वॉट एव्हर इमोशन्स यू आर फेसिंग. इमोशन्स यू आर फेसिंग किंवा जे काही जो स्ट्रेस आहे हे कोपिंग मेकॅनिझम होतं आणि आपल्याला कळतही नाही बरं का. दिस इज ऑल सटल आणि हे सबकॉन्शियस लेवलवर होतं आहे. इट इज नॉट दॅट वी आर ॲक्टिवली डुईंग की नाही मला आता स्ट्रेस वाटतं आहे, मी आपण जाऊन आता हे चिप्सची बॅगच उघडणार आहे, मला खूप मला आता पटकन सुचत नाही आहे अजून काय एक्झाम्पल्स देऊ, पण आय थिंक यू गेट द पॉईंट.
की हे ॲक्टिवली होत नाही आहे की यू डिसाईड मला आता हे इमोशन वाटतं लेट मी गो अँड ईट. हे ऑटोमॅटिकली बॉडीचे रिॲक्शन्स आहेत की मला असं असं वाटतंय, पण मला काय वाटतंय हे फिगर आउट करायला इट रिक्वायर्स मेंटल एनर्जी. आणि दॅट इज अनकम्फर्टेबल बिकॉज इट इज सम सॉर्ट ऑफ वर्क. वेअर ॲज आपण अशा काळात राहतोय फूड इज रेडिली अवेलेबल. पटकन खाणं, मेंटल एनर्जी त्यावर फोकस करणं इज मच इझियर. त्यामुळे आपण टू डील विथ इमोशन्स पण खाणं खाल्लं जातं. आता मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मे बी टाकीन की साधारण कुठले इमोशन्स करता, वॉट काइंड ऑफ फूड डू यू क्रेव फॉर बेटर अंडरस्टँडिंग. आणि मला हे सांगायचं होतं की बऱ्याचदा इफ यू कॅन स्टेप बॅक. आणि मी हे का सांगितलं, टू फॉलो अप ऑन आधीचा व्हिडिओमधला मुद्दा की तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतंय खा, यू डोंट स्ट्रेस टू मच. बट इफ यू कॅन, जर तुम्ही काहीतरी डिसाईड केलं असेल मला XYZ गोष्टी खायच्या नाही आहेत किंवा आय फील या आत्ता माझ्यासाठी चांगल्या नाही आहेत, आणि इफ यू नोटीस युअर सेल्फ डुईंग दोज थिंग्स, तर इट इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू जस्ट पॉज आणि थिंक, खरं तर मला हे खायचं नाही आहे, मी हे डिसाईड केलं आहे, पण आय एम नॉट एबल टू कंट्रोल, तरी मी हे खाऊ असं विचार करते आहे किंवा मला क्रेविंग होतं आहे. एक्झॅक्टली मला आत्ता काय वाटतं आहे. जस्ट पॉज अँड नोटीस, ब्रीद इन, ब्रीद आउट अँड नोटीस की व्हॉट आर यू एक्झॅक्टली डीलिंग विथ. इज इट कामाचा स्ट्रेस, आर यू स्लीप डिप्राईव्ह, लहान मुलं घरात आहेत त्यामुळे होत नाही आहे, आर यू फीलिंग बॅड अबाउट समथिंग, किंवा वॉट एव्हर इज हॅपनिंग इन युअर लाईफ. हे जर पॉज करता आलं आणि बघता आलं की ओ एक्झॅक्टली मला हे आत्ता होतं आहे. आणि लुक, आय एम नॉट टेलिंग यू की हे करून तुम्हाला जे खावंसं वाटतं ते खाऊ नका, पण हळूहळू तुम्हाला पॅटर्न्स कळतील, असोसिएशन, आणि हे ब्रेनलाही हळूहळू कळतं की ओ मला हे असं वाटतंय, तर आय टेंड टू गो अँड ईट दीज थिंग्स विच आय नो आर नॉट गुड, बट स्टील आय एम ईटिंग दोज. आणि खा ना तुम्ही, तुम्हाला नंतर काय गिल्ट वगैरे, जस्ट ऑब्झर्व की हे मला होतं आहे. आणि इव्हेंच्युअली तुम्हाला तुमचे पॅटर्न्स कळायला लागतात आणि यू अंडरस्टँड ओ मला हे असं होतं आहे म्हणून मी हे करते. So yeah, I think this is it about emotions. Emotions and circumstances play a huge role in what we choose to eat and what we crave for. So know that problem is not with you. Problem is with the circumstances पण. म्हणजे मी पण म्हणते, म्हणजे थोडा आपल्यात पण प्रॉब्लेम आहे, पण वी आर ऑल फ्लॉड ऑनेस्टली, की आपल्यात असतोच प्रॉब्लेम थोडा. But what we are trying to do is not get rid of the problem. What we are learning here is how to deal with the problem faster. Problems येणार आहेत, uncomfortable emotions येणार आहेत, and with practice you can get over these emotions and handle these emotions well. हे स्किल वाढवायचं आहे. पण प्रॅक्टिकली यू कॅनॉट बी इन अ सिच्युएशन वेअर नाही मला हे इमोशन्सच येत नाहीत, मला हे काहीतरी क्रेझी करावंसंच वाटत नाही किंवा मी चिडतच नाही, हे नाही होऊ शकत. किंवा ॲटलिस्ट मी त्या स्टेजला नाही आली आहे, किंवा आय डोंट नो की मी यावर अभ्यास केला आहे की इट इज व्हेरी हार्ड. मी जोकोविचचं पटकन एक्झाम्पल देते आणि संपवते. जोकोविच तर ॲक्च्युली त्याच्या मेंटल स्ट्रेंथवर काम करतो. हे लोक जे परफॉर्म करतात हाय प्रेशर सिच्युएशन्समध्ये, दे आर परफॉर्मिंग इंटरनॅशनल लेवलवर, इट इज हार्ड. आणि त्यांनी एका ह्याच्यात सांगितलं होतं, इंटरव्ह्यूत मी ऐकलं होतं, की इट इज नॉट दॅट ही डझंट गेट angry or stressed or nervous. He has all these emotions, but he has learned how to overcome them quickly. म्हणजे कुठला तरी एक व्यक्ती चिडेल आणि 2-3 दिवस चिडून राहील, कोणीतरी व्यक्ती 1 दिवस चिडून राहील किंवा नर्वस राहील. काही लोकांना त्यांना राग येतो, ते मायक्रोसेकंड्समध्ये डील करून दे गेट ओव्हर इट. सो इमोशन्स आर गोइंग टू बी देअर. नाव वी आर प्रॅक्टिसिंग to learn how to regulate them and how to deal with them better for ourselves, for children around us, and for जनरल वेलबिंग ऑफ द सोसायटी. आता मी एवढं का वाढवलं आहे हे मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये सांगेन. पण जर आपण नाही शिकलो हाऊ टू रेग्युलेट आवर इमोशन्स,
it is very hard that children around us will learn that. आणि with this मी हळूहळू आता लास्ट आय एंड विथ द पॉइंट की ऑल आर ईटिंग पॅटर्न्स किंवा जे इमोशन्स आर असोसिएटेड with eating are closely related to our childhood experiences, and how childhood experiences shape how we look at food and how we process emotions around food. हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि इट इज वर्थवाईल टू लर्न अबाउट ऑल दीज थिंग्स. कारण आत्ता आपल्याकडे किंवा आपल्या आसपास खूप लहान मुलं आहेत आणि इफ यू हॅव बेटर ग्रास्प ओवर how children learn kiva how our childhood and experiences have shaped us, we will know what we really want to offer our children and how do we want them to learn how to regulate emotions. आणि again this is all personal. तुमचे गोल्स काय असणार आहेत तुमच्या इमोशनल रेग्युलेशनसाठी किंवा तुमचा गोल काय असणार आहे तुमच्या मुलांनी कसे इमोशनल रेग्युलेट करावे अँड ॲट व्हॉट एज हाऊ केपेबल दे आर to practice all these skills. It is all fascinating and we'll learn more about it. Okay, bye bye from the apple farm.